वर्गात जायचं। वर्गात तुम्हाला सूचना दिल्यानंतर यायचं। सेटअप मारल्यानंतर आपल्याच लोकांसोबत पहिल्यांदा युद्ध असतं। आपल्या जवळपास असणारे माणसं हे कधीही आपल्या जवळच्या माणसाला पुढे येऊ देत नाहीत, बरं का। कट कारस्थान करणं, त्याचा पाऊल कुठं पुढे चालला की नियोजनबद्ध हे समान ताकदीचे समान सवयीचे पक्षी एखादे घेतात आणि पुढे जाणाऱ्या माणसाला काय करतात, बरोबर ॲट ए टाइम हल्ला करतात। असंच आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये कसला गोंधळ चालू होता की कोण कुणीही कुठेही लुटायचं, राहायचं, वागायचं, काही करायचं आणि त्याच्या सोबतीला काहीतरी राहायचं। चांगल्या माणसाला न्याय मिळायचा नाही, असं वाईट वागणं चालू असताना आपल्या देशामध्ये त्यावेळेला एक ग्रेट माणूस जन्मला। त्याचं नाव मला कसं घ्यावं वाटते, जोरात घ्यावं वाटते। अजून कोण सांगते नाव, सांगा बरं, सांगा। हा ये ना का, हा व्हेरी गुड। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यावर संस्कार टाकण्यासाठी आजूबाजूचे माणसं इतके भारी होते, लहानपणापासून त्याचे मित्र इतके भारी बनले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर स्वतःचा जीव दिला। आता जीव दिलेला कोण आहे, मोरारबाजी आहे, तानाजी मालुसरे आहे, बाजी प्रभू देशपांडे आहे, संताजी धनाजी आहेत। आता किती नावं सांगायची, खूप नाव आहेत। एका तर पाटलाने काय केलं माहिती का, कोल्हापूरकडे युद्ध करायला गेल्यास कुठल्या तर कारण हरलं डावपेच, युद्धामधला डावपेच कळाली त्याला, गेले होते त्यांनी। पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणले मला तोंड आकाश नेतो। दुसऱ्या युद्धात तो व्यक्ती गेला आणि युद्ध करताना समोरल्या शत्रूला हरवलं, पण हरवताना ह्याचा जीव गेला। हा जीव घेताना लोक काय करते माहिती का, लोक म्हणते देवाचं नाव घ्या, ह्याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या। त्यांनी ते सांगितलं नाही, एकच सांगायचं, जीव चालला माझा। छत्रपती शिवाजी महाराजांना यांनी पाठ फिरून न वापस येता आपला जीव गमावला आणि शत्रूला हरवलं, एवढा निरोप मात्र तिथं द्या। शब्द पाळणारी ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होती। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या दिवशी शेवट झाला त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना सोबत घेऊन त्यांनी जी सांगितलं राज्यकारभार कसा चालवायचा, स्वराज्य कसं सांभाळायचं, हे सांभाळताना सुद्धा या जाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वीर पुरुषाला, मुलाला जाळ्यात पकडून छत्रपती संभाजी महाराजांना ज्या प्रकारे छळ केला त्यावर आधारित आजचा पिक्चर काय नाव त्याचं, छावा, बरं का। खरा इतिहास तुमच्यापासून लपवलाय, खरा इतिहास तुम्हाला आज बघायला मिळेल। याही पूर्वी तुम्ही पिक्चर बघितले, मग आज पिक्चर बघायचा का, मध्ये मध्ये कोणी उठून यायचं का नाही। म्हणून पहिल्या सुरूलाच पाणी प्यायला जाणं, लघवीला जाणं किंवा मध्ये उठणं हे सगळं करायचं। एकदा पिक्चर चालू झाला, टाकीवर पिक्चर बघायला गेलेली माणसं छातीवर हात ठेवून छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणा देतात आणि बसल्यानंतर अख्खा पिक्चर मधला ऐकला का तुम्ही, हे ऐकला का, अख्खा पिक्चर मधला जो क्राऊड आहे, लोक आहेत, एकही माणूस डोळ्यात पाणी न आणता बाहेर पडला नाही। इतके अवघड प्रसंग संभाजी महाराजांना सहन करावे लागले, समजलं का नाही। त्यांचा चित्रपट बघताना आपण जरा सावध राहायचं का, हा संस्कार तुम्हाला मिळावा म्हणून हा चित्रपट आणलाय मी, समजलं का। एक वेळेस छत्रपती संभाजी महाराज के